लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो निधीमध्ये वाढ झालेली आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा आपण जे या ठिकाणी सरकारकडे मागणी करत होतो त्याला या ठिकाणी सरकारने थोडंफार या ठिकाणी पुढाकार घेऊन एक आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडक्या ताईंनो आपल्या सगळ्यांचा हा विजय आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतंय हा 4,500 रुपये आमच्या अकाउंटला पाहिजे, कारण की लाडक्या ताईंनो आपण ज्या मागण्या करत आहोत सरकार हळूहळू काही का होईना ते थोडेफार मान्य करत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो असं कोणाकोणाला वाटतंय की लाडक्या ताईंना येणाऱ्या रक्षाबंधनला 4,500 रुपये भेटायला पाहिजेत, तर लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि या मागणीला तुम्ही सपोर्ट करायचा आहे, कारण की सरकार आता निर्णय चांगले घ्यायला सुरुवात केलेली आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की सरकारपर्यंत आपल्या ह्या मागण्या गेल्या पाहिजेत। लाडके ताईंनो चला तर रक्षाबंधनाला या ठिकाणी भेट म्हणून तुम्हाला 4,500 रुपये भेटायला पाहिजेत। निधीमध्ये वाढ देखील झालेली आहे लाडके ताईंनो। तर या ठिकाणी नवीन निधीचा जीआर देखील आलेला आहे। काल तो जीआर आलेला आहे, रात्री या ठिकाणी उशिरा जीआर आलेल्यामुळे मी काल रात्री सांगितलेलं आहे, पण आज या ठिकाणी त्या निधीबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे। त्याच्यानंतर निधीमध्ये वाढ झालेली आहे लाडके ताईंनो, लक्षात घ्या। आता जे मागचा निधी होता त्याच्यामध्ये परत तुम्हाला वाढ झाली आणि तुम्हाला मी मागे पण बोललो होतो लाडके ताईंनो, आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली तर सरकार नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण करणार आहे। बघा पहिले 2च जीआर आले होते, त्यामध्ये निधी खूप कमी होता आणि आपण सरकारकडे मागणी केली होती की ज्या लाडके ताईंना पैसे भेटले नाहीयेत, 12वा हप्ता भेटला नाहीये, त्यांना तुम्ही हप्ता द्या 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 अशा स्वरूपाची मागणी करत होतो। तर एक मोठी आता त्याच्यामध्ये असं अजून आलेलं नाही की 12वा हप्ता भेटणार आहे, पण निधीमध्ये वाढ झाली आहे लाडके ताईंनो। त्याच्यामुळे लाडके बहिणींनो एक छोटी मला हेल्प करायची, सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव टाकायचंय, जिल्हा टाकायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांना सांगायचंय, कारण की 4,500 रुपये भेटणार आहेत का हे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत। 4,500 रुपये कोणत्या कोणत्या ताईला हवेत पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा, पण 4,500 सगळ्याला नाहीयेत। ज्यांना 12वा हप्ता भेटला नाहीये त्यांना 4,500 रुपये आणि ज्यांना 12वा हप्ता भेटलाय त्यांना 3,000 रुपये अशा स्वरूपाची आपली मागणी आहे। तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला लाडके ताईंनो खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सही एकदम भारी स्वरूपात दाखवणार आहे। तर लाडके ताईंनो व्हिडिओ एकदम चांगला बनवलेला आहे, एकदम छान स्वरूपात तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। जीआर मध्ये वाढ कशी झालेली आहे, पैशामध्ये कशी वाढ झालेली आहे आणि आपण मागणी करत होतो। बघा लाडके ताईंनो तुम्ही बरेच जण म्हणत असेल की सर तुम्ही मागणी करता त्याचा फायदा होतो का, सर तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पत्रकारांशी बोलतात, वेगवेगळ्या लोकांच्या पीए बरोबर आमदार खासदार साहेबांना जाऊन भेटतात, त्यांच्या पीए बरोबर बोलतात, त्याचा काही फायदा होतो का। तर लाडक्या ताईंनो बघा याचा फायदा तुमच्या समोर दिसतोय। तर लाडक्या ताईंनो बघा काल नवीन एक जीआर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये निधी वाढलेला आहे। बघा 2-3 दिवस झाला जीआर आला नव्हता, त्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी मागणी केल्यामुळे या ठिकाणी असं म्हणू शकतो, असं नाही की फक्त मी मागणी केली की तुम्ही मागणी केली म्हणून हा जीआर, पण आपल्या या मागणीमुळे काहीतरी सपोर्ट होतोय, सरकार काहीतरी लक्ष देतंय, हे पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लाडके ताईंनो। त्याच्यामुळे आपण ज्या मागण्या करत आहोत सरकार त्याकडे लक्ष देत आहे, हे गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। चला तर व्हिडिओ आता बघा। या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो पहिला जीआर आला होता, जीआर नंबर 1 आला होता, तो असतो ओपन साठी जीआर, सगळ्यांसाठी जीआर असतो। तो जीआर मध्ये 2,984 कोटी रुपये मंजूर झाले। किती बघा लक्षात घ्या लाडके ताईंनो, 2,984 कोटी म्हणजे 85 कोटी पकडून चला, 2,985 कोटी रुपये या ठिकाणी पहिल्या जीआर मध्ये मंजूर झाले होते। आता दुसरा जीआर आला लगेच आला, तुम्हाला सगळे जीआर पण मी दाखवणार आहे। 30 तारखेला एक जीआर आला, 30 जुलैला एक आला, 31 जुलैला आला, 2-3 दिवस 4 दिवस काहीच आलं नाही, नंतर बंद पडलं सगळं आणि काल 4 तारखेला परत जीआर आला। ते सगळं दाखवणार आहे व्हिडिओ, एकदम काळजीपूर्वक बघायचा, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे व्हिडिओनं, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लागेल। नंतर 2 नंबरचा जीआर आला बघा, एक 31 जुलैला आला, 335 कोटी या ठिकाणी मंजूर झाले। बघा पहिल्यांदी एक पकडून चला 3,000 कोटी जमा झाले, नंतर 335 कोटी मंजूर झाले, नंतर या ठिकाणी जीआर नंबर 3 आलेला आहे। बघा यासाठी आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी करत होतो की बाबा यावेळेस तुम्ही 3300-3400 कोटी देऊन थांबवू नका, कारण की बऱ्याच लाडके त्याच्यानुसार कमी होणार आहेत, पण आपण 3-4 दिवस झाले सरकारकडे वेगवेगळे पाठपुरावे करत आहोत, मागणी करत आहोत, वेगळे मागणी पत्र या ठिकाणी देत प्रयत्न करत आहोत। त्याच्यामुळे सरकारने अजून एक नवीन जीआर काढलेला आहे बघा,
आणि याच्यामध्ये 410 कोटी एक्स्ट्रा. बघा मागच्या वेळेस एवढे पैसे मंजूर झाले नव्हते. मागच्या वेळेस 12वा हप्ता कमी भेटला, 12वा हप्ता बऱ्याच ताईला भेटला नाही. याचं कारण काय होतं, मागच्या वेळेस बघा एक काहीतरी 3500 का 3600 कोटी रुपये मंजूर झाले होते. पण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बघा यावेळेस एकूण जर निधी बघितला 3730 कोटी. बघा 3730 कोटी रुपये म्हणजे जवळजवळ एक पकडून चला 3750. बघा एवढा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आता तुम्ही म्हणताल की सर हा निधी वाढलाय, याचं श्रेय आपल्या सगळ्यांना आहे. परत लाडक्या बहिणींनो परत सांगतोय, एक आनंदाची बातमी ही काय आहे बघा, निधीमध्ये वाढ झाली. लक्षात घ्या, जो 10वा हप्ता होता, 10वा हप्ता सॉरी 11वा हप्ता, जो 11वा हप्ताचा निधी होता तो होता 3750 कोटी. बघा लाडके बहिणींनो 3750 कोटी एवढे मंजूर झाले होते 11व्या हप्त्याला. 11वा हप्ता जो होता त्याला 3750 कोटी मंजूर झाले, सगळ्यांना पैसे आले होते. त्याच्यानंतर 12वा हप्ता बघा बऱ्याच ताईंना कमी हप्ता भेटला. 12वा जो हप्ता होता ते बऱ्याच ताईंना कमी भेटला. त्यावेळेस एक 3600 कोटीच्या जवळजवळ पैसे या ठिकाणी मंजूर झाले. म्हणजेच काय झाले, 3500-3600 कोटी म्हणजे जवळजवळ 150 ते 200 कोटी कमी पैसे मंजूर झाले होते. तर लाडक्या बहिणींनो त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल 12वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटला नव्हता. म्हणजे 200 कोटी रुपये कमी भेटल्यामुळे बऱ्याच ताई जवळजवळ 10-20 लाख ताई या ठिकाणी कमी झाल्या होत्या आणि बऱ्याच ताईंना पैसे आले नाहीत. तर तुम्हाला पण लाडक्या बहिणींनो 12वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की आता परत 3730 कोटी म्हणजे अजून पैशामध्ये वाढ झालेली आहे. बघा मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस पैशामध्ये वाढ झाली, याचं श्रेय आपल्या सगळ्यांना आहे लाडक्या बहिणींनो. फक्त माझे एकट्याचं नाही, आपल्या सर्व लाडक्या ताईंचं याच्यामध्ये श्रेय आहे. आपण ज्या मागण्या करतो, जवळजवळ आपण 10 ते 15 दिवसापासून मागण्या करत आहोत की 12वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना पैसे टाका, परत टाका. ही आपली पहिली मागणी होती. दुसरी मागणी होती बाबा 13वा आणि 14वा हप्ता एकत्र टाका, रक्षाबंधनाला सगळ्यांना पैसे भेटून द्या. ही आपली दुसरी मागणी होती. आणि तिसरी मागणी होती ज्या शेतकरी ताई आहेत, ज्या निराधार ताई आहेत, त्यांना पण या ठिकाणी 500च्या ऐवजी 1500 रुपये यावेळेस रक्षाबंधनाला टाका. म्हणजे 3000 रुपये त्यांना पण टाका. म्हणजे त्यांना किती भेटतील, 1000 रुपये भेटतील. पण 1000 नको तर 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला टाका. आपली ही तिसरी मागणी होती. तर त्या मागण्यापैकी एक तरी कमीत कमी मागणी पूर्ण होत आहे असं मला वाटतंय की बाबा भले 12वा हप्ता नाही दिला तर चालते. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, बऱ्याच वेळेस आता हे 3730 कोटी म्हणजे काय, तर तुम्हाला याच्यात 12वा हप्ता तर काय भेटणार नाही. कारण की 39 कोटी भेटायला पाहिजे होती. किती, 39 कोटी. कारण आपला प्रत्येक महिन्याचा हप्ता भेटायला 3750 कोटी लागतात. हे तुम्हाला मी मागे पण बोललो होतो, एक 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ जाऊन बघा. त्यावेळेस पहिला जी आर आला त्यावेळेस मी बोललो होतो आपल्याला 3750 कोटी रुपये लागतात. पण यावेळेस किती भेटलेत आपल्याला, 3730 कोटी. म्हणजे एक 20 कोटी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. 20 कोटी इकडे तिकडे होतं त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. पण मागच्या वेळेस जो हप्ता होता त्यावेळेस 3500 ते 3600 कोटी म्हणजे जवळजवळ 150-200 कोटी कमी भेटले होते. त्याच्या मानाने यावेळेस 150-200 कोटी जास्त भेटलेत. हा आपला फायदा आहे लाडक्या ताईंनो. आणि भल्या 12वा हप्ता नाही भेटला तरी चालेल, पण सगळ्या ताईंना 13वा हप्ता परत टाकावा. ज्या ताईंना अपात्र केले त्यांना पात्र करावा, अशा स्वरूपाची मागणी मी सरकारकडे करत आहे. आणि 13वा 12वा ज्यांना 12वा भेटला त्याला 12वा 13वा आणि 14वा असे 4500 रुपये अकाउंटला टाकावेत असं मी सरकारकडे परत मागणी करतोय. आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलाय त्यांना 13वा आणि 14वा हप्ता भेटावा, त्यांना 3000 रुपये अकाउंटला यावेत अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. लाडक्या ताईंनो जास्तीत जास्त सपोर्ट करा. आपला लाडक्या ताईंनो आपल्या व्हिडिओमुळे तुमचा फायदा होत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करायचा आहे, सपोर्ट करायचा आहे. कारण की चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा. आणि तुम्हाला ही आनंदाची बातमी जर भेटली असेल सर्वांनी लाईक करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.